नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। सोयाबीन पिकामध्ये फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झाल्यावर उत्पादन वाढीच्या हिशोबाने शेवटची आणि योग्य फवारणी घेणं गरजेचं आहे। यासाठी बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आणि धुक्यापासून संरक्षणासाठी फ्लुक्झापायरोक्झॅट अधिक पायरक्लोस्ट्रॉबिन हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक 12 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। जर या आधीच्या फवारणीत यासारखे घटक असलेल्या चांगल्या आणि दीर्घकाळ नियंत्रण देणाऱ्या बुरशीनाशकाची फवारणी केलेली असेल तर या फवारणीत साधं पण चांगलं बुरशीनाशक घेतलं तरी चालेल। यानंतर सोयाबीनवरील किड्यांच्या दीर्घकाळ नियंत्रणासाठी सायक्लोनिलिप्रोल हे नवीन घटक असलेलं कीटकनाशक 15 ते 20 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं, किंवा सगळ्यांना परिचित असं क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल हे घटक असलेलं परंतु 47.85% SC फॉर्म्युलेशनमधील नवीन कीटकनाशक 8 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। याचबरोबर सोयाबीनच्या दाण्यांची साईज, चकाकी आणि तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी 0050 म्हणजेच पोटॅशियम सल्फेट हे वॉटर सोल्युबल खत 100 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। 0050 मध्ये 17.5% सल्फर असल्यामुळे इतर कोणत्याही सल्फरयुक्त खताचा वापर करू नये। आणि या फवारणीत सगळ्यात शेवटी सिलिकॉन बेस स्टिकर 5 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यायला विसरू नये। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।